नमस्कार मित्रांनो, जय अहिल्य जय मल्हार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची कार जाळल्याच्या घटनेच्या काही तासानंतर बीड जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे। ओबीसी आंदोलक नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी असलेले पवन करकर यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे निकटवर्तीय आणि सहकारी कार्यकर्ते पवन करकर यांच्यावर मध्यरात्री हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली। बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील सावरगाव परिसरात असलेल्या एका हॉटेलसमोर हा हल्ला घडला। करकर सध्या जखमी अवस्थेत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पवन करकर हे जालना येथे एका सभेसाठी जात असताना रात्री सुमारास सावरगावाजवळ थांबले। तेथील एका हॉटेलमध्ये ते जेवण्यासाठी गेले होते। जेवण संपवून बाहेर पडत असताना हॉटेलच्या आत विजयसिंह पंडित यांच्या फोटो पाहून ते उठले आणि ते निघून जात होते। त्यावेळी हॉटेलचे मालक प्रवीण जगताप आणि नितीन जगताप यांनी त्यांना अडवले आणि लाट्या काट्या तसेच लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप केला आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून करकर गंभीर जखमी झाले आहेत। घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। हल्ल्याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही। या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे। तसेच ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची कार जाळणाऱ्या आरोपीला बीड पोलिसांनी अटक केली। विश्वभर तरुखे असे आरोपीचे नाव असल्याची माहिती आहे। आरोपी हा मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। तर मित्रांनो, अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। धन्यवाद। जय अहिल्य जय मल्हार मित्रांनो।